जिल्ह्यातील देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी आणि मागण्यांसाठी आजपासून 3 दिवसाचे धरणं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय समोर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सुरू करण्यात आले। अमोल नाईक, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातल्या देवस्थान शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आज आम्ही 3 दिवसाचं धरणं आंदोलन कलेक्टर ऑफिसला ठेवले। आपल्याला माहित आहे की ऑनलाईन सातबाऱ्याचे उतारा झाल्यापासून आणि सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून कुठलाही शासकीय आदेश नसताना या शेतकऱ्यांचे सातबारावरनं नावं काढल्यामुळं फार मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत। आपण बघतोय की यांचे सातबारावर या शेतकऱ्यांची नावं नसल्यामुळं काय झाले, यांना पीक कर्ज मिळत नाही, यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही। यांना आपल्या जिल्ह्यामध्ये आता बघतोय मागच्या 5-7 वर्षामध्ये 2 वेळा महापूर आला, परंतु शेकडो देवस्थान एकर जमीन देवस्थानची जमीन त्याच्यामध्ये बुडली, पिकांचं नुकसान झालं, परंतु या शेतकऱ्यांना एकही रुपयाचा नुकसान भरपाईसुद्धा मिळाली नाही। म्हणजे आपण बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीने हा शेतकरी पिंजला गेलेला आहे। अगोदरच बघतोय शेतकऱ्यांची परिस्थिती आपण सगळीकडे कशी आहे आणि त्यातल्या त्यात हा देवस्थान शेतकरी विशेषतः, कारण देवस्थान शेतकऱ्यांची नावं गेल्यापासून या शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचं संरक्षण राहिलेलं नाही। आता एक उदाहरण सांगतो, किसान सभेनं पाठपुरावा करून KDC कडून देवस्थान शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं म्हणून आम्ही आंदोलन केलं KDCमध्ये 2 वेळेला। KDCनं पत्र पण काढलं, परंतु त्या पत्रामध्ये परत एक मेक अशी केली की त्या शेतकऱ्यांची नावं इतर हक्कामध्ये पाहिजे। ॲक्च्युली आपण बघतोय की फक्त एक 10 ते 20% देवस्थानचे जे असे शेतकरी आहेत जे प्रायव्हेट ट्रस्ट आहे, अशाच शेतकऱ्यांची नावं इतर हक्कामध्ये आहेत। जे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संलग्न शेतकरी देवस्थानचे आहेत त्यांची नावं सातबारावर अजिबात नाहीत, लक्षात ठेवा। आणि म्हणून आमची मुख्यतः मागणी राज्यपातळीवर ही आहे की राज्यपातळीवर देवस्थान समितीला ज्या किसान सभेला ज्यावेळेला 2023मध्ये किसान सभेला आंदोलन केलं होतं, नाशिक ते ठाणे लाँग मार्च आणि नगर जिल्ह्यातलं अकोले ते लोणी लाँग मार्च, ह्या दोन्ही लाँग मार्च वेळी तत्कालीन महसूल मंत्री माननीय विखे पाटील साहेब यांनी त्या मोर्चाला प्रत्यक्ष सामोरं येऊन किसान सभेला आश्वासन दिलं होतं की देवस्थान शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कायदा बनवून देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करतो। आणि हाऊसमध्ये सुद्धा, विधानसभेमध्ये सुद्धा, विधिमंडळामध्ये सुद्धा त्याबाबत चर्चा केली होती आणि त्या जी काय आश्वासन दिलं होतं त्याचं लेखी आणि निवेदन माननीय महसूल मंत्र्यांनी त्यावेळेला विधानसभेमध्ये केलं होते। आमची मुख्य मागणी हीच आहे की राज्य पातळीवर किमान 3 ते 4 लाख एकर जमीन देवस्थानची आहे, त्यामुळे कायदा करून महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर देवस्थान शेतकऱ्यांची ही जी जमीन आहे त्या देवस्थान शेतकऱ्यांच्या नावे जमीन करा, ही आमची मुख्य मागणी आहे। दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थिती लावली होती। कसेल त्यांची जमीन हे धोरण असताना या शेतकऱ्यांना सातबारावरून बेदखल का केले गेले, त्यांना योग्य तो मोबदला का दिला जात नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी यावेळी सरकारला केला। यावेळी प्राध्यापक उदय नारकर, कॉम्रेड सुभाष जाधव, अमोल नाईक, दिनकर आदमापुरे, चंद्रकांत कुर्णे, नारायण गायकवाड यांच्यासह देवस्थान जमीनधारक उपस्थित होते। सौ अंबुबाई पाटिल इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, pre-NDA training center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sir Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sir Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sir Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sir Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.